सरकार आमचा अंत पाहत आहे. बच्चू कडू. आंदोलकांना पोलिसांनी विनाकारण त्रास दिला तर मी स्वतः आयजीच्या कार्यालयात घुसेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम नाही. कायदा हा सरकारने मोडला आहे. आम्ही शांततेत आंदोलन करू. कुठेतरी तुम्ही निर्णयावर आले पाहिजे ही विनंती आम्ही सरकारकडे करतोय. आम्हाला बैठकीचं अजिबात चालणार नाही. आम्हाला चर्चा आश्वासन चालणार नाही. निर्णय लागेल निर्णय द्यावा. निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था सरकारने करावी असे बच्चू कडू म्हणाले. पोलिसांसोबत झटापट झालेली आहे. काय करणार आहे? 1500 रुपये त्यांना देत आहे. मुख्यमंत्र्यांना सांगा बरं, 1500 रुपयात दिव्यांगाचं कसं होतं? जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही. 10-10 हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं. आज देशामध्ये इतर राज्यामध्ये 4-4 हजार रुपये मानधन आहे. इथं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं का किमान 6000 तरी द्यावं. सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही. उलट आमचाच अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे. हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे. मग अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना. आज मंत्रालयात बसले, उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते. पोलिसांनी झटापट केली आणि आंदोलन कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ आयजीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार. कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही. कायदा सरकारनं मोडला आहे. सेवाहमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय. साधं उत्तर सरकार देत नाही आहे. कुठे गेला सेवाहमी कायदा तुमचा? 7 दिवसात उत्तर द्यायला पाहिजे. कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून. हे चालणार नाही. आम्ही शांततेनं आंदोलन करू. तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो. आणि बैठकी उपचार घेण्यासाठी विनंती केली परंतु बच्चू भाऊ उपचार घेण्यासही नकार देतात. त्यांनी सांगितलं की 13 तारखेपर्यंत ते त्यांचा BP जो वाढत आहे त्यासाठी ते उपचार घेतील. त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील ते आपल्याला माहिती. एक शेवटचा प्रश्न. बच्चू भाऊंनी सांगितले 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू, पण 14 पर्यंत जर सरकारने निर्णय नाही घेतला तर मग आमच्या अंगातही भगतसिंग आहे म्हणून मग आंदोलनाला तीव्र रूप देऊ असं इशारा दिलेला आहे. भगतसिंगांची वाट न पाहता या गांधीगिरीला पाहूनच सरकारनं योग्य निर्णय घ्यावा अशी आपल्या सगळ्यांची विनंती. शेवटला प्रश्न. पती या ठिकाणी आंदोलन करतोय, आमरण उपोषण करतोय, प्रकृती खालावत चाललेली आहे. पत्नी म्हणून काय वाटतंय? कारण जीव धोक्यात टाकून या ठिकाणी बच्चू भाऊ आंदोलन करतायत. त्यांनी यापूर्वीही 4दा अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यातल्या 2 अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो. काय आहे की माणसाचा मूळ स्वभाव हा फार बदलत नाही. त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं. तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे. सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे. यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास आहे.